नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये. मी आज बनवणार आहे डाळ ढोकळी किंवा चकोल्या म्हणा. त्याच्यासाठी इथं मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. अर्धा तांबे पाणी घालून त्याच्यामध्ये तेल आणि हळद घालून ते कुकरला शिट्टी द्यायला ठेवलेले आहे. कुकरला शिट्टी होते तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, हळद, ओवा घातलेला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आणि हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. डाळ आपली शिजलेली आहे. एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, ठेचलेला लसूण आणि टोमॅटो घालून हे छान असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण घालायच्या आहेत. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा स्किप करा. ही शिजवलेली डाळ आहे ते घालायचं आहे. मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि अगदी थोडंसं पाणी आणि कोथिंबीर घालून ह्याला छान उकळी करू द्यायची. मळलेल्या पिठाची आपण एक छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे. बारीक साईजची चपाती करायची आहे, म्हणजे पातळ अशी, आणि तुम्हाला हवे त्या साईजमध्ये त्याला कट करून घ्यायचे आहे. आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कट करून झाल्यानंतर याला छान अशा उकळलेल्या वरणामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे. हे बघा किती छान असं पातळ हे वरण पण आपलं छान उकळलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे सगळ्या चकोल्या आपल्याला कट केलेल्या टाकून घ्यायच्या आहेत आणि एक 5 ते 10 मिनटं त्याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे, कारण ते कच्चं पीठ आहे म्हणून. ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी घातलेलं आहे, हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर स्किप करा. तर ही आपली डाळ ढोकळी चकोल्या तयार आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.